किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभामली दिवसाच दिस त्यात तारया नभामली हो जगन प्यार झालं नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. जीव पुन्हा उमलू नये कानी येते हात जेव्हा आई 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 दमलेला जीव पुन्हा उमलू नये कानी येते हात जेव्हा आई 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 पश्चिमेचा कडा तिथं न तडबंदी न बुरुज कडा असा भाग तिथून पदस्थ वारावर येतो आणि पाणी खाली
कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.